आपण आज बनवणार आहोत विदर्भातील झणझणीत पदार्थ. रेसिपीचे नाव आहे लबाड वांग. लबाड वांग म्हणजे आता आपण जेव्हा बनवू तेव्हा लगेचच लक्षात येईल का लबाड वांग म्हणतात ह्याला आणि कशामुळं नाव पडलं ह्या रेसिपीचं लबाड वांग हे पण पाहूयात आपण. खूप स्वादिष्ट आणि खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अशी छान लागते, टेस्टी लागते. कोणत्याही भाकरीसोबत ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या, नाचणीच्या कशाबरोबरही खाल्ली तरी ही रेसिपी ही लबाड वांग्याची भाजी खूपच छान टेस्टी लागेल. म्हणूनच आपण आज ही भाजी बनवणार आहोत. लबाड वांग ही रेसिपी बनवणार आहोत. हे वांग तर नाही आहे, पण ह्याला लबाड वांग का पडलं ते पण पाहूयात आपण. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप आपले मनापासून स्वागत. आणि मी एक मोठी वाटी असं बेसन घेतलं आहे. 1 चमचा भरून लाल मिरची पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, पाव चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि हे चांगले कोरडे जिन्नस असे हे मिक्स करून घेत आहे. आणि त्यात 3 ते 4 चमचे असं तेल टाकत आहे. तुमची चॉईस कमी जास्त करू शकता, पण तेल 3 चमचे तरी टाकलं पाहिजे. मोठे चमचे तेल टाकलं आहे. आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला. आणि नंतरच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. ही खूप छान टेस्टी रेसिपी आहे. एकदा नक्की बनवून पहा. विदर्भातील आहे. ह्या रेसिपीला नाव का पडले लबाड वांग तर पुढे जाऊन आपण पाहूयाच. आणि थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घेतला आहे. त्याला थोडंसं तेल लावून चांगलं मऊ करून घेतलं आहे. हे पीठ घट्ट असं गोळा बनवला आहे. आणि ह्याचे चांगले छान छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ह्याचा वांग्याचा आकार बनवून घ्यायचा आहे ह्याला आपल्याला. आता तुम्ही बघू शकता सेम वांग्यासारखं असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. असं वांग्यासारखं जमेल असं करून घ्यायचं. आणि बघू शकता म्हणूनच ह्याला आपण बेसनच्या गोळ्याची अशी आपण वांगी बनवतोय, पण वांग नाही आहे हे, म्हणून ह्याला लबाड वांग पडलं आहे नाव. आणि हे लबाड वांग का पडलं आहे तर विदर्भात जास्त दुष्काळ वगैरे असायचा, वांगी नसायची. एका सुगरणीने लबाड वांग्याची रेसिपी चालू केली आणि ही तिथं लबाड वांग्याची रेसिपी फेमस झाली आहे. आत्ता ही वाफवून घ्यायची आहेत ही वांगी. तेल लावलं आहे चाळणीला मी. आणि स्टीमरमध्ये चांगलं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. 10 ते 12 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. एकीकडे वाफवण्यासाठी ठेवलं आहे. आणि आत्ता आपण ह्याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत. 1 चमचा मी शेंगदाणे टाकले आहेत. हे खरपूस आपल्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. आणि आत्ता आपण ही आलं लसूणची पेस्ट पण ह्यात मिक्स करूयात. शेंगदाणे थोडेसे लालसर झाले आहेत तोपर्यंत खोबऱ्याचा किस टाकायचा. खोबऱ्याचा किसही लगेच भाजून होतो. ह्याला जास्त भाजायची गरज नाही आहे. 1 चमचा अशी खसखस घेतली आहे. तुम्ही तिळही टाकू शकता. खसखस टाकली आहे मी. आणि थोडंसं 1 मिनिटभर परतून घेतलं आहे. लगेचच आपण 1 मिनिट झालं की लगेचच आपण 2 कांदे असे स्लाईस करून घेतले आहेत पातळ, ते टाकले आहेत. आणि 1 मिनिटासाठीच हे पण आपल्याला कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त लालसर नाही करायचा. आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून घेतल्याने काय होतं, कांदा थोडासा मऊ होतो. थोडंसं फ्राय करून घेतलं आहे 1 मिनिटभर. आणि आता मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आणि हे कांदा असा थोडासा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेतला आहे 2 ते 3 मिनटासाठी. आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात आपण घ्यायचं आहे. आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची. आता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता वांगी घेतलेत ना, वाफवायला ठेवलेत ना, त्या वांग्यात भरण्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. कांदा एक बारीक चिरून घेतला आहे, एकदम बारीक. आलं लसूण पेस्ट, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा खोबरे खीस. आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धना पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला
आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे, कोथिंबीर बारीक चिरून, चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला वांग्यात भरून घ्यायचं आहे. आणि थोडासा गूळ टाकला आहे. चिंचेचा कोळ असेल तर टाकू शकता तुम्ही, ह्यात टेस्ट छान येते. आणि आता हा आपण जो मसाला आहे ना वाटून घेतलेला तो आहे, चांगला बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि आता कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे. थोडंसं जास्त तेल टाकायचं ह्या वांग्याला. आणि पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी टाकली आहे आणि एक तमालपत्र टाकलं आहे. आणि हे आपण बनवून घेतलेले वाटण आहे ते टाकले आहे. चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि मध्यम ते बारीक गॅसवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर परतून घेत आहे मी, चांगलं तेल सुटेपर्यंत. हळद टाकली आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, धना पावडर 1 चमचा टाकला आहे आणि जिरा पावडर टाकली आहे थोडीशी. आणि नंतर वरून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे थोडासा. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यात इसळून. आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला बनवलेला, आपण घरी बनवलेला, तो टाकला आहे. हा खूपच छान मसाला आहे आणि टेस्टी पण आहे, म्हणून जास्त गरम मसाल्याची गरज नाही. आणि हा मसाला आपला तयार झाला आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी. आणि वाफवून घेतलेली वांगी पण आपली थंड झाली आहेत, ती काढून घेतली आहेत मी एका परातीमध्ये. आणि त्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत. 4 दिल्या तरी चालतात, 2 दिल्या तरी चालतात. त्यात मसाला असा चांगला घट्ट भरून घ्यायचा आहे, थोडं अलगद भरून घ्यायचं आहे, नाहीतर हे वांगी अशी तुटतात जास्त मसाला भरायला लागलं की. म्हणून आहे ना अलगद हाताने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. 4 पण कट केले तरी चालतात आणि 2 कट केले तरी चालतात. मी 2 केले आहेत, तुम्ही 4ही करू शकता. आणि खूपच छान टेस्टी होते ही भाजी. बनवून पहा एकदा. साधी सोपी आहे, वेगळी पद्धत आहे, विदर्भातील आहे. विदर्भातील खूप खूप छान छान रेसिपी असतात. आणि हा मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. 2 मिनटासाठी झाकून ठेवला होता. आणि 1 लवंग, 2 काळी मिरी, 1 दालचिनी टाकली आहे मी. आणि आपला उरलेला मसाला वांग्यात भरण्यासाठी ठेवलेला तो उरलेला टाकला आहे, तो पण परतून घेतला आहे. त्यात पाणी थोडंसं टाकून घेतलं आहे मी. आणि छान असं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि आत्ता आपण गूळ टाकला आहे ह्यामध्ये थोडासा. आणि चिंचेचा कोळ नाही म्हणून मी लिंबाचा रस टाकला आहे 1 चमचाभर. तुम्ही चिंचेचा कोळ टाकू शकता. आणि छान असं परतून घेतलं आहे मी. आणि आत्ता आपल्याला परतून झालं की गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत पातळ रस्सा पाहिजे त्यामध्ये तितपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जर थोडासा अंगापुरता रस्सा सरभरीत पाहिजे असेल तर थोडंसं टाकायचं, 1 ग्लास ते 1.5 ग्लास. आणि जर जास्त पाहिजे असेल तर थोडं वाढवू शकता तुम्ही, 2 ते 3 ग्लास. आणि छान लागते ही भाजी. आणि आता चवीनुसार मीठ टाकले आहे मी आणि झाकून ठेवलं आहे. चांगलं 10 मिनटासाठी हे उकळून घेतलं आहे बारीक गॅसवर. मसाले सगळे मिक्स होतात आणि त्याची चवही ह्या रश्श्यामध्ये चांगली उतरते. टेस्टी लागते ही भाजी. आणि आता आपण भरून घेतलेली वांगी टाकली आहेत, हे वाफवलेली वांगी. आणि एका साईडला टाकायची. म्हणजे आता हे बारीक गॅसवर झाकण ठेवून 20 मिनटासाठी ते 15 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही वांग्याची भाजी. आणि लगेचच आपल्याला सर्व करायची आहे. छान अशी टेस्टी अशी स्वादिष्ट अशी ही भाजी होते. बनवून नक्की पहा, खाऊन नक्की पहा. आणि बनवली तर कमेंटद्वारे नक्की कळवा की कशी झाली भाजी म्हणून. आणि ही छान भाजी झाली आहे. आपण एका प्लेटमध्ये सर्व करत आहोत. बघू शकता तुम्ही वांगी आणि त्याच्यावर थोडासा असा रस्सा बनवला आहे सरभरीत असा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.